हॅलो. काल परवा ग्रुपवरती बऱ्याचशा एन्क्वायरीज बघितल्या. ग्रुपवरती म्हणजे आमच्या इथल्या सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, की स्वयंपाकाला कोणी चांगली बाई आहे का, आमच्याकडे पाठवता का. कौन बाई सुबह सुबह इसकी यहाँ रोटी करती है, अच्छी स्मेल आती है, उसको भेजते हैं कि हमारे यहाँ भी करनी ही रोटी. किंवा दोन्ही वेळच्या स्वयंपाकाला बाई मिळेल का. खूप साऱ्या ह्या पद्धतीच्या पोस्ट बघितल्यानंतर मग प्रश्न पडला की स्वयंपाकाला बाई लावावी का. ह्याच्यावरती एक व्हिडिओ व्हायला पाहिजे. का व्हायला पाहिजे. डॉक्टर म्हणून काय संबंध माझा या सगळ्या गोष्टींशी. बाकीच्या कामाला बाई लावावी की नाही लावावी ह्याच्याबद्दल मी व्हिडिओ करत नाही आहे. पण तुम्ही तुमचा स्वयंपाक दुसऱ्या बाईच्या हातात देता तेव्हा तुम्ही तुमचं आरोग्य दुसऱ्या बाईच्या हातात देताय. माझा नक्कीच संबंध आहे याच्याशी. मी बोलायला पाहिजे. आजचा व्हिडिओ कदाचित थोडासा कॉन्ट्रोवर्शियल होऊ शकतो. काही लोकांची मतं माझ्यापेक्षा वेगळी असतील. पण कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा. तुमचं मत वेगळं असेल तरीसुद्धा मला सांगा. माझ्यासारखं मत असेल तरीसुद्धा सांगा. कमेंट्स करत राहा. म्हणजे तुम्ही नक्की व्हिडिओ पाहताय का, काय विचार करताय, आणखी पुढे कुठले व्हिडिओज हवेत ह्याच्याबद्दल मला थोडीशी माहिती मिळेल. म्हणजे त्यानुसार आपण पुढचे व्हिडिओज बनवूयात. बरं, समजा एक तुम्ही कामाला बाई लावलेली आहे, हां, आणि ती तुमच्या घरी येऊन स्वयंपाक करते आहे. ती तुमचं आरोग्य कसं काय सांभाळणार. म्हणजे तुमच्या आवडीनिवडी तुम्हाला तिला माहिती सांगता येईल कदाचित, पण कोणाला काय होतं आहे त्यानुसार त्याचा आहार काय आहे तो कसा ठरवायचा. त्याला किती वेळ शिजवलेला तांदूळ नवा जुना पाहिजे, पोळी कशी पाहिजे, भाजीला तेल किती, हे सगळं ऐकायला तिला वेळ आहे का. म्हणजे ती एक ठोकताळा स्वयंपाक तुमच्याकडे येऊन करणार आहे. त्यातल्या त्यात भाज्या अशा करणार आहे की ज्या पटकन होतील. कधी फोडणी टाकताना बघितले काय बायकांना. माझ्या मैत्रिणीच्या घरी एकदा मी बघितलं होतं. मला गंमत वाटत. मोठ्या गॅसवरती कढई चढवली होती बाईनी. भरपूर तेल ओतलं होतं. फटाफट त्याच्यात मोहरी टाक, लगेच जिरे टाक, लगेच हे टाक. मोहरी तडतडते की नाही बघायला वेळ नाही, मसाला शिजलाय की नाही बघायला वेळ नाही. पटापट सगळं टाकायचं, एक मिक्स करायचं आणि त्याच्यात चिरलेली भाजी टाकून द्यायची आणि लगेच भरपूर पाणी टाकायचं आणि वर झाकण टाकून द्यायचं. बरं, हे कढईत. बऱ्याचशा बायका कुकरमध्येच भाज्या करून टाकतात. झालं, संपलं. त्या भाजीचं सगळं जीवनसत्व संपलं. त्या भाजीचे सगळे जे काही फायदे तुम्हाला मिळणार होते ते संपले. नुसता एक तुम्हाला ग्रेव्हीमध्ये घातलेला गिजगा खायला मिळाला. बरेचसे लोक त्याच्यावर जनता खुश आहे बरं का. पोळ्या लाटताना बघायचं याच बायकांना. किती वेळात तुमच्या पोळ्या होतात. तुम्हाला समजा 10 पोळ्या करायला सांगितल्या आणि ह्या बायांना सांगितल्या करायला, किती वेळात होतात. जरा टायमर लावून चेक करा. कशा करतात पोळ्या. पटापट तव्यावर अलटी पालटी केली. सेम मोठा गॅस, मोठा तवा, तव्यावर अलटी पलटी केली की लगेच गॅसवर टाकायची, भाजायची, इलटी पलटी करायची की लगेच ताटात. त्याला वरून तेल फासायचं किंवा तव्यामध्ये भरपूर तेल टाकायचं. म्हणजे ते पटापट भाजली जाते. पण ही पोळी शिजली आहे का. पोळी भाजणं महत्त्वाचं आहे की पोळी शिजणं महत्त्वाचं आहे. दोन्ही महत्त्वाचं आहे. पोळीला वेळ घेऊन पोळी केली पाहिजे. तुम्ही करत नसाल तर अवश्य करा. तुमचा गॅस कृपया मीडियम ठेवा. पोळी वरून भाजायला ते कसं लाकडाचं दट्ट्या मिळतं किंवा फडके मिळतात, ते घेऊन घेऊन ह्या बायका पोळी भाजतात. जर घडीची असेल तर, फुलके असेल तर डायरेक्ट गॅसवर टाकून रिकाम्या होतात. पण पोळी आत वाफ शिरून त्या तव्यावरतीच तिचा वेळ घेऊन शिजली गेली पाहिजे आणि भाजली पण गेली पाहिजे. या प्रोसेसमध्ये काय होईल तर गहू जो मुळात पचायला जड आहे तो पचायला थोडा तरी हलका होईल, कारण त्याच्यावरती अग्निसंस्कार होईल. हे होतं आहे का तुमच्या घरामध्ये. ह्याच बायका आयडिया देतात. मॅडम तूप काढायची फटाफट आयडिया देते मी. तुम्ही आठवडाभराची साय साचवली ना, ठेवा ना गॅसवरती. कशाला त्याला विरजण लावा आणि कशाला ते लोणी काढा आणि कशाला घुसळा. काम वाचवत आहेत त्यांचं, पण आरोग्य जात आहे आपलं. कारण एक महत्त्वाचा संस्कार तुम्ही तूप करतानाचा टोटल स्टेप गाळली, त्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी बदलणार आहे, त्याचे गुणधर्म बदलणार आहे. बरं, हे सगळं 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 ठीक आहे. या बाईचं पर्सनल हायजीन चेक केलं आहे का तुम्ही. किती स्वच्छ राहते. नखं कापलेली आहेत का. सकाळी येताना आंघोळ केलेली आहे का. तुमच्याकडे स्वयंपाक करताना कानात बोट घालते का, केस खाजवते का, डोकं खाजवते का. मला कुठल्याही आर्थिक स्तराविषयी काहीही विधान करायचं नाही आहे. हे लोक कमी आर्थिक स्तरामधून येतात किंवा निम्न मध्यम वर्गामधून येतात म्हणून ते अस्वच्छ असतात असं अजिबात नाही आहे.
काही येणाऱ्या बायका ह्या अत्यंत स्वच्छ असतात, पण जेव्हा पाट्या टाकायच्या असतात तेव्हा माणूस स्वच्छतेचे नियम विसरतो. तुमच्याकडे त्या पाट्या टाकणार आहेत, त्यामुळे त्या स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवणार आहेत. मला 15 मिनिटात स्वयंपाक संपवायचा आणि मला पुढचं घर गाठायचं आहे, त्यामुळे मग मी इथे कशाला हात लावते, तो हात मी सारखा धुवत बसले तर माझा तेवढा वेळ जाणार आहे. मग तो वेळ वाचवण्यासाठी मी काय करणार, तिथल्या तिथे फडक्याला पटापट हात पुसणार आणि निघून जाणार. बरं, कणिक मुरवायला वेळ देत आहेत का ते तुम्हाला करायला लागतंय? भाजी निवडायसाठी येत आहेत का की ते तुम्हाला करायला लागते? मग जर निम्मं काम तुम्ही करताय तर मग ह्या काय करतायत? आणि त्याच पद्धतीचा स्वयंपाक अनेक दिवस त्या करत राहत आहेत, तो तुम्हाला चवीला आवडतोय का? मग बाहेरच्या ऑर्डरी वाढत आहेत का? आठवड्यातून किमान 3 वेळेला कडधान्य होते का तुमच्याकडे? 4 वेळेला पालेभाजी होते का दिवस रात्र तेच भेंडी गवारी का बटाटा? किंवा त्या बाईच्या प्रांतात जे पदार्थ उत्तम होतात ते तुमच्या पोटाला पचत नसले, तुम्हाला खिशाला परवडत नसले तरी पुन्हा होत आहेत का? ठराविकच स्वयंपाक जर खायचा असेल तर तुम्ही केलेलं काय वाईट आहे? यासाठी काय करता येईल याच्यावरती खूप व्हिडिओज आहेत यूट्यूबवरती. मील प्रिपरेशन्स काय करता येईल, भाज्या कुठल्या वारी आणल्या तर कशा स्वच्छ करून ठेवता येतील, किंवा आणखी काय त्याचं किती कमी वेळात कसा स्वयंपाक करता येईल, सगळं आहे. इतर विषयांचा 50 गोष्टी बघून, व्हिडिओज बघून अभ्यास करता की नाही डिग्री घेता, या विषयाचा पण कृपया अभ्यास करा. आणि जर इतकंच आहे तर मग कम्युनिकेटिव्ह किचन्स का नाही काढू? म्हणजे समजा चला सगळ्यांचा स्वयंपाक एका ठिकाणी होऊन जाईल, तिथे एकदाच महिन्याचे पैसे भरा आणि तिकडून रोज डबे आणा. कसं वाटतं कानाला? घरात हेच होत आहे की जेव्हा ती बाई येते तेव्हा तुमचं आरोग्य दुसऱ्या बाईच्या हातात देऊ नका. तुमचं आरोग्य तुम्ही स्वतः सांभाळा. ताजं जेवायची, चांगलं जेवायची सवय लाग. एकदा येणारी बाई एकदा पोळ्या ठोकून निघून गेली आणि दिवसभर तुम्ही त्या खाताय, असं होतंय का? हे कृपया बदला. आत्ता केलेलं जेवा, ताजं जेवा, गरम असताना जेवा आणि आत्ता केलेलं आत्ता जेवून संपवा. शिळं खाऊ नका. शिळं का खायचं नाही याच्यावरती पुढचा व्हिडिओ आपण करूया. बाय बाय.